नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संगमनेर शहर व तालुका शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने आपणास जाहीर निवेदनाद्वारे सूचित करण्यात येते की मागील वर्षी मार्च 2025 मध्ये संगमनेर येथील सोनांबेकर हॉस्पिटल येथे दत्तात्रय दळवी हे रुग्ण हृदयरोगाच्या उपचारासाठी दाखल झाले होते. सदर रुग्णावर अंजिओप्लास्टी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान व त्यानंतर संबंधित डॉक्टरांकडून गंभीर हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येते. रुग्णाच्या हातावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे गँगरीन झाला, तसेच पुढील उपचारातही विलंब करण्यात आला. या दरम्यान अभिजित कोरडे व अजिंक्य सोनांबेकर यांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी केली व पैसे नसल्यास लोणी येथील धर्मदाय रुग्णालयात हलवण्यास सांगितले. यानंतर रुग्णास नाशिक येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील खर्च आवाक्याबाहेर असल्याने त्यांना पुढे घोटी येथील SMBT हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यास सांगितले. नाशिक व घोटी येथील डॉक्टरांकडून अप्रत्यक्षपणे समजले की सोनांबेकर हॉस्पिटल प्रशासनाकडून उपचारात निष्काळजीपणा झाला होता. पुढील काही दिवसांत रुग्णाच्या किडनीवर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत गंभीर असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्णाचा जीव गमावल्यानंतर रुग्णाच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती अतिशय खालावलेली आहे. रुग्णाच्या परिवाराला योग्य तो न्याय दिला पाहिजे. जर कोर्टाच्या आदेशाचं पालन झालं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने मोठं आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामाची सर्व जबाबदारी आपली राहील. तरी आपणास नम्र विनंती आहे की 1. संबंधित डॉक्टरांवर कोर्टाच्या आदेशानुसार तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी. 2. डॉक्टर अभिजित कोरडे व डॉक्टर अजिंक्य सोनांबेकर यांना त्वरित अटक करण्यात यावी. 3. संबंधित डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. 4. सदर प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत डॉक्टर सोनंबेकर यांचे हॉस्पिटल सील करण्यात यावे. तसेच संगमनेरचे मुख्य अधिकारी गोरे साहेब यांना देखील डॉक्टर सोनंबेकर यांनी केलेल्या सर्वे नंबर 111/37 मध्ये ओपन स्पेस व रस्त्यात केलेल्या अतिक्रमणावर त्वरित कारवाई करून दंड वसूल करण्याबाबत तसेच ओपन स्पेस स्थानिक नागरिकांसाठी खुला करण्यासाठी मागणी करण्यात आली. आपण या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, ही नम्र विनंती. यावेळी उपजिल्हा प्रमुख अमरभाऊ कतारी, शहरप्रमुख अमित चव्हाण, फैसल सय्यद, जिल्हा संघटक रंगनाथ फंटागरे, तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे, भीमाशंकर पावसे, पतविक्रेता सदस्य दीपक साळुखे, युवासेना माजी शहर प्रमुख रवींद्र कानकाटे, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख इम्तियाज शेख, तालुका प्रमुख अशोक बढे, महिला आघाडी तालुका प्रमुख शीतलताई हासे, तसेच उपतालुका प्रमुख भाऊसाहेब वराळे, परवेज शेख, सदाशिव हासे, योगेश खेमनर, प्रकाश गायकवाड, असिफ तांबोळी, त्रिलोक कतारी, देविदास वराडे, रहीम बेग, संभव लोढा, इतर शिवसैनिक उपस्थित होते. अनेक पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी, अंगीकृत संघटना पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही संगमनेर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक यांना एक निवेदन दिलेलं आहे. अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील माझे मामा दत्तात्रय दळवी यांचे गेल्या 6 ते 7 महिन्यापूर्वी निधन झाले. ते स्वतः नवरा बायको गाडीवर सोनांबेकर हॉस्पिटलला चेकअपला येत आले होते. डॉक्टरांनी चेकअप केलं आणि त्याच्यानंतर त्यांना आजार एक आणि त्यांनी उपचार एक वेगळे केले. त्यांच्या या निष्काळजीपणामुळे डॉक्टर सोनांबेकर आणि डॉक्टर कोरडे यांच्या या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. अक्षरशः मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांनी पेशंट नाशिकला हलवायला सांगितलं. म्हणजे ते स्वतःवर येऊन देत नाही. अशा बऱ्याच काही अशा घटना घडल्यात तिथं का त्या संशयास्पद आहे. परंतु आमची एक प्रमुख मागणी, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे डॉक्टरांवर, परंतु आमची एक मागणी आहे, त्यांना गुन्हा दाखल झालेला असताना आजही ते डॉक्टरांचं हॉस्पिटल चालू आहे, त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा.
व त्या डॉक्टरांना तातडीनं अटक करण्यात यावी ही आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विनंती करत आहे. आज संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तुम्ही निवेदन दिलं, काय निवेदन दिलं आणि निवेदनाच्या अनुषंगाने काय कारवाया होणार आहे किंवा काय झाल्या? डॉक्टर सोनांबेकर व डॉक्टर कोरडे यांच्या हलगर्जीपणामुळे दत्तात्रय दळवी नावाच्या एका 44 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूला हे दोन्ही डॉक्टर जबाबदार आहे. त्यांच्या घरातील ज्या महिला आहेत या महिलांनी पोलीस स्टेशन असेल इतर सर्व ठिकाणी न्याय मागितला, परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. शेवटी ते कोर्टात गेल्या आणि कोर्टातून मागील महिन्यातच या काही दिवसापूर्वीच कोर्टातून आदेश आला 175/3 नुसार गुन्हा दाखल करायचा आदेश आलेला आहे आणि गुन्हा दाखल सुद्धा झालेला आहे. परंतु डॉक्टर कोरडे आणि डॉक्टर सोनांबेकर यांच्यावर अजूनही अटकेची कोणतीही कारवाई झालेली नाही. आमची संगमनेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्वांची मागणी आहे की सदर जे पीडित महिला, पीडित जो परिवार आहे त्यांना न्याय मिळावा आणि सर्वात महत्त्वाचं जे डॉक्टर सोनांबेकर यांच्यावर अटकेची कारवाई करावी. जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आणि जी कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचा दवाखाना जे आहे हॉस्पिटल ते सील करण्यात यावं आणि त्यांचा जो वैद्यकीय परवाना आहे तो सुद्धा रद्द करण्यात यावा. तसेच नगरपालिकेकडे सुद्धा आमची एक मागणी आहे सीओ साहेबांकडे की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी मागच्या बाजूला पार्किंगमध्ये जे वापर करतात, पार्किंग, त्याच्या सलाईनच्या बाटल्या, ते विविध साहित्य ठेवलेलं आहे, ती जागा संगमनेर नगरपालिकेच्या मालकीची ओपन स्पेस म्हणून जागा आहे. त्याचा वापर स्थानिक नागरिकांसाठी झालेला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे जे 2.5 गुंठ्याचे रस्त्याचा प्लॉट 111/37 मध्ये, तर तो सुद्धा रस्ता त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी वापरलेला आहे. परंतु तो रस्ता माननीय नगरपालिकेकडे तो वर्ग झालेला आहे. तो नगरपालिकेचा रस्ता सुद्धा मोकळा करावा अशा विविध मागण्या करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि जी महिला आहे त्या कुटुंबातील महिला जे दत्तात्रय दळवी यांच्या घरातील, त्यांना न्याय मिळावा ह्या मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत. साधारण 7 महिन्यापूर्वी अकोले येथील दत्तात्रय दळवी या इसमाचा डॉक्टर सोनांबेकर हॉस्पिटल येथे डॉक्टर अभिजित अजिंक्य सोनांबेकर आणि विशाल डॉक्टर कोरडे यांच्याकडून चुकीच्या उपचारामुळे त्या माणसाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये कायमच चुकीच्या पद्धतीचे उपचार चालत असतात. बऱ्याच तक्रारी बी आल्या आहेत. आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने प्रशासनाला एवढीच विनंती करायची आहे, त्या डॉक्टरांना तात्काळ अटक करावी व त्या पीडितेला न्याय द्यावा ही मी विनंती करतो. डॉक्टर सोनांबेकर व डॉक्टर कोरडे यांच्या हलगर्जीपणामुळे एका कर्त्या पुरुषाला जीव गमवावा लागला, तरी या डॉक्टरांवर पोलिसांनी कडक कारवाई करून यांना अटक करावी. तसेच यांचा जो दवाखाना आहे त्याला सुद्धा सील करावं अशी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी करतो. एका सर्वसामान्य कुटुंबातील दत्तात्रय दळवी हा सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एन्जिओग्राफीच्या शस्त्रक्रियेदरम्यान त्याला एक बाधा झाली. त्यानंतर त्याला त्याचा जीव गमवावा लागला. त्यामध्ये डॉक्टर कोरडे आणि डॉक्टर सोनांबेकर यांची मोठी हलगर्जी झालेली आहे. त्यामुळे डॉक्टर कोरडे आणि सोनांबेकर यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि त्यांचं हॉस्पिटल सील व्हावं आणि त्यांचा परवाना रद्द व्हावा अशी मी मागणी करतो. संगमनेर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वतीने आज साहेबांना निवेदन दिलं. या निवेदनाला सोनांबेकर आणि ते करपे कोरडे यांना तातडीने अटक करावी व त्यांचा परवाना रद्द करावा हीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज संगमनेर तालुक्याचे आपले पोलीस निरीक्षक यांना आपण निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्या तालुक्यातील नामांकित डॉक्टर सोनांबेकर आणि डॉक्टर कोरडे यांच्या हलगर्जीपणामुळे एक अकोले तालुक्यातील पिंपळाव निपाणी या गावातील एक व्यक्ती दळवी म्हणून या व्यक्तीचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्या ठिकाणी. आणि त्यांचा मी नातेवाईक स्वतः, मी त्या हॉस्पिटलमध्ये स्वतः गेलो होतो आम्ही डॉक्टरांकडे. पण त्या डॉक्टरांनी त्यांना तिकडे जा हे सांगितल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी त्यांचे स्टेटमेंट चालू असताना डॉक्टरांनी त्यांचा उपचार चुकीच्या पद्धतीने केला गेला आणि त्यानंतर त्यांना नाशिकला हलवण्यात सांगितले.
परंतु त्या ठिकाणी त्यांना हलवण्याच्या अगोदर त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता. अशा या डॉक्टरांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी साहेबांना निवेदन देत आहोत आणि यांच्यावर दोन्ही डॉक्टरांवर कठोर कारवाई व्हावी हीच विनंती. धन्यवाद. या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज पोलीस स्टेशनला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. संगमनेर तालुक्याचे नामांकित डॉक्टर कोरडे आणि डॉक्टर सोनांबेकर ह्या दोन्ही डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं आमचे मामा पिंपळगाव निपाणीचे दळवी यांचं त्यांच्या हॉस्पिटलला दुःखद असं निधन झालेलं आहे. कारण त्यांनी आजार एक आणि उपचार एक केला, त्याच्यामुळे ह्या दळवी मामांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आणि ह्यामुळे आमचं असं म्हणणं आहे, जर ह्या डॉक्टरांना तुम्ही जर काही चपराक दिली नाही तर अशा निष्काळजीपणामुळे आज आमच्या चिखली गावामध्ये सुद्धा 4-5 दिवसापूर्वी सोना आंबेकर यांच्या दवाखान्यामध्ये भास्करराव शिनारे पाटील यांचा सुद्धा मृत्यू झाला. निमतची एक महिला आहे डोंगरे, तिचा सुद्धा मृत्यू सोना आंबेकर यांच्या दवाखान्यामध्ये झाला. माणसं चालत जातात आणि नंतर ॲम्ब्युलन्समध्ये त्यांचं प्रेत घेऊन यावं लागतं. असा निष्काळजीपणा जर या डॉक्टरांकडून होत असेल तर त्यांना निश्चितच त्यांना सजा मिळाली पाहिजे. आणि आमचं म्हणणं आहे, आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचं असं म्हणणं आहे की यांना जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे आणि त्यांना अटक करावी अशी आमची प्रमुख मागणी. गेल्या 7 महिन्यापूर्वी दत्तात्रय दळवी यांचं डॉक्टर कोरडे आणि सोनांबेकर यांनी जी चुकीची ट्रीटमेंट दिली त्याच्यामुळे दळवी यांचं निधन झालं आणि त्यांच्या कुटुंबाला खूप मोठं असं दुःख झालं. त्याच्यामुळे त्या कुटुंबाने अनेक ठिकाणी न्याय मागितला पण त्यांना तो न्याय मिळाला नाही. म्हणून त्यांनी शेवटी कोर्टामध्ये गेले आणि कोर्टातून न्याय मागितला आणि कोर्टाने आदेश दिला डॉक्टर सोनांबेकर आणि डॉक्टर कोरडे या 2 नराधम डॉक्टरांवरती कोर्टाने आदेश देऊन गुन्हा दाखल करायला लावला. आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. पण ते जे काही याच्यातून पळवाट काढत आहे की अटकपूर्व जामीन मिळावा ह्या ज्या गोष्टी करता, याच्यासाठी आम्ही संगमनेर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही शहर पोलीस स्टेशनला तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे की या 2 नराधम डॉक्टरांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांची जी टांगती तलवार आहे, अटकेची जी टांगती तलवार आहे, त्यासाठी त्यांना लवकर अटक करावी आणि पुढील कारवाई करावी अशी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी म्हणून विनंती करतो. संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी महिला यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे जे पती आहेत त्यांना उपचारासाठी डॉक्टर सोनांबेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले होते आणि तेथे उपचारादरम्यान निष्काळजीपणामुळे दुर्लक्षामुळे त्यांच्या पतीचा मृत्यू झालेला आहे. अशाची फिर्याद संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल झालेली आहे. आणि या गुन्ह्यामध्ये डॉक्टर अभिजित कोरडे आणि डॉक्टर सोनांबेकर अशा 2 डॉक्टरांवर गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यांचा तपास हा संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे आणि योग्य तो तपास करून या बाबतीत न्यायालयामध्ये अहवाल दाखल केला जाईल. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.